काल मी एक सफरचंद खरेदी करून आणलं होतं आणि या सफरचंद जेव्हा खरेदी करून आणलं होतं त्यावेळेसच मला थोडासा डाऊट आला होता की याच्यामध्ये काहीतरी थोडासा फॉल्ट दिसतोय. पण संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं एक पार्ट त्याचा कट करून आम्ही असाच ठेवून दिला आणि ठेवून दिल्यानंतर रात्रभर ठेवला आणि सकाळी उठून बघतोय तर हे सफरचंद जशास तसंच आहे. म्हणजे याचा कलरही चेंज झाला नाही, काहीच नाही. युज्युअली जे नॉर्मल सफरचंद असतं, जे ओरिजिनल असतं त्याचं जेव्हा आपण कट करून ठेवतो त्यावेळेस थोडाच वेळ झाला की लगेच त्याच्यामध्ये कलरेशन यायला सुरुवात होतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर तो कलर जे आहे ते बदलायला सुरुवात होतो. परंतु हे सफरचंद रात्रीपासून तसंच आहे. त्याचा कलरही चेंज झाला नाही, काहीच नाही आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी चेंज झाली मात्र. हे बघा कशी रबरासारखी एकदम अशी तयार झाल्यासारखी वाटते. एकदम असा पापुद्रा येतो आहे. म्हणजे कुठं ना कुठंतरी फळांवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हल्ला होतो आहे त्यांच्या भेसळीमागं किंवा त्यांच्या नकली रॅकेटमागं. याच अनुषंगानं मी एक भेसळ सिरीज सुरू करतो आहे ज्यामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये कन्झ्युम करत असलेल्या विविध पदार्थांची वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने भेसळ होते, त्या भेसळीमागचं मुख्य कारण काय आणि हे भेसळ कशा पद्धतीने होत असतात आणि याचा आपल्या शरीरावरती कशा पद्धतीने परिणाम होत असतो, या सगळ्यांची माहिती मी सविस्तरपणे मुद्देसूदपणे एक एक करून देणार आहे. या भेसळ सिरीजचा मुख्य उद्देश हा आहे की आपण आपल्या आरोग्यासाठी जागरूक होणं फार महत्त्वाचं आहे. कारण जगामध्ये बिझनेस बनवण्याच्या हेतूने अनेक अशा गोष्टी केल्या जात आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. आपण यापासून सावध राहिलं पाहिजे, आपल्या फॅमिलीला याबाबत जागृत केलं पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना या गोष्टींपासून शिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून कोणत्या गोष्टी खाण्यासाठी योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी कन्झ्युम नाही केल्या पाहिजेत याबद्दल त्यांना गाईड करणं गरजेचं आहे. विविध शाळांमध्ये याचं नॉलेज देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला, या सिरीजमध्ये तुम्ही सर्वांनी देखील पार्टिसिपेट करा आणि वन बाय वन बघा की कशा पद्धतीने आपण या गोष्टींना टाळू शकतो आणि कशा पद्धतीने आपण एक हेल्दी लाईफ आपल्या समाजासाठी देऊ शकतो. धन्यवाद.